एवढ्या खाली उतरावं लागते. हे सगळे माझे इक्विपमेंट माझे बोलताना साथीदार आहेत की ज्यांच्यामुळे मी आज इथे आहे. इथे आपल्याला सर्व जेवण अनबॉक्सिंग केलेलं आहे आपण, आणि हे इतकं सारं जेवण फक्त 2 माणसांसाठी आहे. ती बाईक आहे ना फार युनिक आहे, तर तीच बघायला आम्ही चाललोय कुठे, विलेपार्लेला. चला आम्ही आलो आहे विलेपार्ले शोभायात्रा, आणि मी वाट बघतोय ना की त्या बाईकची. आता इथून बाईक रॅली चालू होते, तर मला वाटतं ना मला ती बाईक दिसते इथून. ओ सोपा व्हेरी गुड. तर नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा तुमच्या या रवीकडून. आता सण आला ना तर तुम्हाला माहिती आहे की आपल्याला पूर्ण घर वगैरे साफ करावं लागतं. तर आजचा माझा तोच प्लॅन आहे. तर माझा प्लॅन आहे पहिला किचन माझं ते मी पूर्ण क्लीन करून घेणार आहे. हा पूर्ण हॉल पट्टा बेडरूम वगैरे सगळं क्लीन करणार आहे. आणि सर्वात मेन महत्वाचं ते तर आपण चुकवू शकत नाही, ते म्हणजे देवाघर आणि देव चांगले स्वच्छ करायचे, धुवून वगैरे घ्यायचं, म्हणजे उद्या कसं प्रसन्न वातावरणात आपल्याला देवांची पूजा वगैरे करता येईल. नंतर आपण गुढी वगैरे देखील उभारणार. मी गेली 3-4 वर्ष गुढी उभारतो. पहिला तुम्ही माझे शूट बघतील तर ते सगळं मी बाहेर जातो, गिरगाव, डोंबिवली इकडे मी जाऊन शूट करतो. पण मी आता प्रयत्न करतो ना की मी माझ्या घरात कसे सण वगैरे साजरे करतो. आतापासून तुम्हाला बाहेरचे दाखवले, आतापासून मी माझ्या घरात कसे सण साजरे करतो ना हे तुम्हाला दाखवण्याचा थोडक्यात प्रयत्न आहे. त्यानंतर ह्या ब्लॉग मध्ये ना मी तुम्हाला एक अशी बाईक दाखवेन ना की तुम्ही बघतील ना बाईक, ती तुम्ही विचार करतील कशी बनवली असेल. ते एक खास अट्रॅक्शन असणार आहे. तर यासाठी ना तुम्हाला हा ब्लॉग पूर्ण बघावा लागणार आहे. तर आता आपण काय करूया, पहिला ना साफसफाई करायला घेऊया. सर्वात अगोदर ना आपण ही तोरणं काढूया. मी तोरणाला मस्तपैकी साफ स्वच्छ करून झालेली आहेत. आणि ना आता आपण इथे काय करूया, याला सुकायला ठेवूया, म्हणजे काय संध्याकाळपर्यंत ना प्रॉपर इथे सुकली जातील. इथे आपल्याला डेस्क पण मस्तपैकी साफ स्वच्छ करून झालाय. आता डेस्क साफ स्वच्छ का केलाय, कारण की उद्यापासून आहे ना म्हणजे आपण नवीन वर्ष सुरू होते, तर ना यामध्ये ना नवीन नवीन ब्लॉग येणार आहे. कारण की आपण हे नवीन वर्ष आपण सुरुवात करतोय, तर त्यामुळे जिथे आपण काम करणार ना ती जागा पण तशी असली पाहिजे, साफ स्वच्छ असली पाहिजे, म्हणजे आपले काम करायला पण तितकीच प्रसन्नता येते ना. तर त्यासाठी सो हा आहे माझा डेस्क. आणखी ना गुढीपाडव्यानिमित्त ना एक गोष्ट तुम्हाला ना सांगायची वाटली. माझ्या हातात बघा काय आहे, तर ही आहे शेणी आहे. तर ही शेणी ना सुकलेली आहे. आणि ना जेव्हा तुम्ही जिथे काम करता किंवा तुमच्या घरातले एखादा निगेटिव्ह पॉइंट असेल, म्हणजे कुठेतरी जागा असेल अशी, तर तुम्ही तिथे ना ही शेणी ठेवून बघा. कारण की मी जिथे पण आतापर्यंत हे सर्व केलंय ना, म्हणजे शेणी वगैरे ठेवतो ना, तो जो आजूबाजूचा ओरा आहे ना, जो आजूबाजूची जागा आहे ना, ती पॉझिटिव्ह वाटते, तिकडे काम करायला देखील छान वाटतं. तर हे मी बरीच वर्षापासून करतो. तर हे बोले एक गोष्ट तुम्हाला सांगून बघावी. जर तुम्हाला पटली तर ही तुम्ही करू शकता. आणि जर तुम्ही केली, जर तुम्हाला ती जागा पॉझिटिव्ह वाटली, तुम्हाला काम करायला चांगलं वाटलं, तर मला कमेंट करून नक्की सांगा. हा बघा, हा माझा आहे डेस्क. आणि मी तुम्हाला आता ती शेणी दाखवली ना, ती मी अशी ठेवलेली आहे. हे सर्वात मेन महत्वाचं काम ते म्हणजे देवांची भांडी ना सगळी घासून साफ स्वच्छ झालेत. देव पण ते चांगले स्वच्छ करून झालेले आहेत. म्हणजे कसं उद्या पूजा केली ना तर कसं मनाला प्रसन्न वाटेल. तर हे काम खूप महत्वाचं आहे. ते काम झालेलं आहे. खूप जड आहे, देव कसे पूर्ण भरलेले आहेत ना, तर त्यासाठी बघा सण म्हटलं ना की येतं अंगण वगैरे सारवणं. पण आपण राहतो मुंबईत, आपल्याकडे काय अंगण वगैरे नाही. पण जर गावासारखं अंगण जर इथे असतं तर काय मजा आली असते ना, मस्तपैकी शेणाने ते सारवायचं. आहा, किती सुगंध भारी येतो. पण मी माझं स्वतःचं अंगण स्वतःच बनवलेलं आहे. ती म्हणजे आपल्या ह्या गॅलरीत मी अशी एक शीट लावलेली आहे आणि त्याला मी माझं अंगण बनवतो. आणि ना दर वेळेला ना मी हे साफ करतो ना आणि सारवतो ह्या गेरूनी. तर मी गेरू आणून ठेवतो आणि महिन्यातून एकदा ना मी हे माझं छोटंसं अंगण आहे ना सारवतो, तिथे रांगोळी वगैरे काढतो. आणि उद्या तर गुढीपाडवा आहे, तर त्यामुळे सारवण तर केलंच पाहिजे. तर या तुम्हाला दाखवतो मी माझं हे छोटंसं अंगण. ही ती शीट लावली आहे आणि म्हणजे कसं एक मी छोटंसं अंगण टाईप बनवलेलं आहे. तर आता आपण ह्यालाच सारवूया गेरूनी. तर आधी तर ना ह्याला पहिल्यांदा चांगली इकडची माती काढून घेतो.
हा गिरू फिरवतोय ना मी आता, एवढा सुगंध दरवळतोय ना, हा असं वाटतंय ना की खरोखर गावीच. हे बघा मस्तपैकी इथे गिरणीनं असं अंगण सारवलंय आणि ना सारवताना ना इतका सुगंध दरवळत होता ना, काय विचार नका. गावी असल्यासारखाच आनंद वाटतो. शेवटी आपण किती गेलं ना, मुंबईत राहूया कुठे राहू, पण गावाला नेहमी मिस करतो. आता हे विचार करा ना, आपण मुंबईत जर एवढ्या हौशीने करतोय, जर आपण गावी असतो तर काय केलं असतं. आणि सण म्हटला ना की हे असं अंगण वगैरे सारवणं किंवा ह्या गोष्टी ना ह्या आल्या, जेवढं शक्य होईल ना तेवढं मला मी हे करत असतो, तर बरं वाटतं. आता इथे कशी रांगोळी वगैरे मस्तपैकी छान अशी काढू शकतो ना. हे बघा आमची ना सकाळ सकाळची गुड मॉर्निंग ना रोज ज्या कोकिळे सोबत होते, रोज सकाळ सकाळ इतका आवाज करते ना, पण कुठे आहे हे मात्र दिसत नाहीये. असं वाटतंय ना जसं काही गावीच आहेत आपण, आणि सकाळ सकाळ कोकिळे आपल्याला उठवते. कोकिळे सोबतच ना इथे ना भन्नाट ना वेगवेगळे आपण कधी पाहिलेच नाही असे ना दुर्मिळ पक्षी देखील येत असतात. नक्षीदार काठी, त्यावर रेशमी वस्त्र, साखरेच्या गाठी आणि कडुलिंबाचे शास्त्र. गुढीपाडवा म्हणजे विजयाचे अस्त्र. तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. तर शुभ सकाळ मित्रांनो. बघितलं ना सकाळी कशी कोकिळा कसा आवाज करत होती. इकडे एक आहे आणि त्या साईडला ना 2-3 कोकिळ्या ना दररोज सकाळी येतात आणि खूप आवाज करतात. मला मगाशी म्हणजे कॅमेरामध्ये मी शूट करतो ना तेव्हा मला दिसत नव्हती, पण नंतर दिसली मला आणि मी तुम्हाला दाखवणार ना तितक्यात कावळ्याने तिला तिथून उडवली, तर त्यामुळे तुम्हाला ती दाखवायला नाही मिळाली. पण खरं सांगू ना, इकडे ना सकाळ सकाळ असं फ्रेश वातावरण असतं ना, समोर इतकी झाडं वगैरे आहेत ना, त्यामुळे इथे इतके निरनिराळे पक्षी येतात ना की विचारू नका. इतके सुंदर सुंदर आणि वेगवेगळ्या जातीचे पक्षी येतात, तर झाडं भरपूर येतात. त्यामुळे ना हा व्ह्यू आहे ना हा खूप भारी आहे. चला आता आपण काय करतोय, तर आपण गुढी उभारतोय. तर हा फिक्स बांबू आहे ना, हा मी खास गुढीसाठीच ठेवलेला आहे. तर आता आपण काय करूया, गुढी आपली उभारायला घेऊया. हे बघा, गुढी उभारण्यासाठी जी लागणारी काठी आहे ना, ती मी अशी ह्या वेळेला काहीतरी सजवलेली आहे. आणि इकडे आहे सर्व गुढी उभारण्याचं सामान. इथे साखरेच्या गाठी आणलेल्या आहेत, कडुलिंबाचं इथे पाला आहे, त्यानंतर टहाळ आहे, हार आहे आणि फुलं वगैरे आहे. आणि इथे आपला कलश देखील तयार आहे. हे वस्त्र आहे, हे रेडीमेड वस्त्र मिळालंय मला, तर हे दरवर्षी मी हेच वापरतो. बरं नाही, इकडे असं एक खण आहे, म्हणजे तुम्ही असं ना इझिली ह्याला बांबू मध्ये ना असं अडकवू शकता. आणि इथून अशी ही गाठ मारायला लेस दिलेली आहे, बरं पडतं आहे. चला, आपली गुढी इथे रेडी झालेली आहे, बरोबर ना आपा? बघा, ऍक्च्युली इथे लावायला जागा नाही ना, तर त्यासाठी ना मला पूर्णपणे खाली उतरावं लागेल. तो कलश पप्पा काढा पाहिजे तर नंतर हे करा. हा, हे बघा एवढे डीप खाली उतरावं लागतं. हा, कसाही द्या, कसाही द्या, सावकाश. हा, खालून द्या. एवढ्या खाली उतरावं लागते.
नाही दोरी ती हे धागा द्या. इथे कसं बांधायला जागा आहे ना, तर त्यासाठी आता मला खिडकीच्या खाली उतरावं लागते. पण ठीक आहे, मी ना आता आपल्या याला बोलवणार आहे ज्यांनी ग्रिलचं काम केलं ना, आणि तिथे ना असं अडकवण्यासाठी म्हणजे परमनंट एक असा फक्त खोचून ठेवायचा फक्त आपल्याला हा बांबू, मग आपली घोडी आरामात उभी राहील. ही अशी कसरत करावी लागते. घोडी उभारून झाली आहे आपली. चला तिकडे आपली घोडी उभारून झालेली आहे आणि आता आपण करतो आहे गॅसची पूजा. पण इथे कसं आपण विसरू शकतो, इथे तर आपलं मेन काम होतं आणि आजच्या शुभ दिवशी ना आपल्याला आपल्या डेस्कची पण पूजा करायची आहे. म्हणजे कसं येणारे जेवढे पण ब्लॉग असतील ना ते चांगले यावेत आणि पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन यावेत. म्हणजे कसं तुम्हाला देखील बघायला तितकीच मजा वाटली पाहिजे आणि माझ्याकडून चांगले चांगले कॉन्टेंट तुमच्यापर्यंत यावे. चला सगळी कामं आवरलेली आहेत, मस्तपैकी देवपूजा वगैरे झालेली, गुढी उभारून झाली आहे, सगळी कामं झालेली आहेत. आता कसं जरा मनाला बरं वाटतं, प्रसन्न वाटतं. तर तुम्हाला मी दाखवतो की काय काय मी कसं काल आपण जी सुरुवात केलेली ब्लॉगला, घर म्हणजे आपण साफसफाई करण्यापासून ते बाकीच्या गोष्टी, ते सगळं तुम्हाला मी दाखवतो आता की मी माझ्या घरी गुढीपाडवा कसा साजरा करतो. आणि तुम्हाला पुन्हा एकदा तुमच्या या रवीकडून गुढीपाडव्याच्या खूप 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 शुभेच्छा. तर सर्वात अगोदर तर तुम्ही इथे पाहिलं, ही मी अशा प्रकारे गुढी इथे उभी करतो. इथे काही जागा नाही ना, तर त्यामुळे पण असं काही मी सिंपल आणि साध्या पद्धतीने आपली गुढी इथे उभारतो. त्यानंतर हे आपलं घर आहे, हा हॉल आहे आणि हा एकदम मस्त काल साफ स्वच्छ केलेला आहे. त्यानंतर तुम्हाला दाखवायचं आहे ते आपलं देवारघर. तर देवारघर मी असं काही ठेवतो की ना इथे मी हार वगैरे किंवा कुठले फोटोज वगैरे नाही ठेवत. तर इथे सर्व भरीव मूर्त्या आहेत आणि मला अशी साध्या फुलांनी पूजा करायला छान वाटते. तर इथे मस्तपैकी छान अशी देवपूजा पण झालेली आहे. आणि प्रत्येक सण असो ना तेव्हा मी माझ्या मम्मीचा फोटो काढतो आणि तिची देखील पूजा करतो. तर ही आहे माझी मम्मी. तर आपण हॉल बघितला, आता आपण जाऊया किचन मध्ये. तर किचन पण आपलं काल साफ स्वच्छ करून झालेलं आहे. आता कसं सण आहे ना, तर आपलं मेन आणि सगळ्यात इम्पॉर्टंट जे घरातल्या काही गोष्ट असेल ना ते म्हणजे आपलं किचन, आपला गॅस ज्याच्यावरती आपलं जेवण बनतं. तर त्याची पण पूजा करणं गरजेचं आहे. तर इथे आपल्याला आपण इथे गॅसची म्हणजेच आपल्या किचनची देखील पूजा केलेली आहे. आता गॅसवर जे जेवण बनतं ते येतं आपलं इकडून, म्हणजे आपण जर काम करणार तर आपल्या घरात पैसे येणार. तर ह्या डेस्कची पण, हा माझा डेस्क आहे. इथे माझं 8-10 वर्षाचं करिअर ह्याच डेस्कवर म्हणजे गेलेलं आहे. हे सगळे माझे इक्विपमेंट म्हणजे बोलतो ना साथीदार आहेत की ज्यांच्यामुळे मी आज इथे आहे. तर आपला डेस्क आहे आणि मला दिवसातले 24 तासामधले ना 12-15 तास तरी ह्या डेस्कवरच जातात, म्हणजे जेव्हा शूट नसतं तेव्हा. तर इथे मस्तपैकी डेस्कची पण आपण छान अशी पूजा केलेली आहे. हे कायम असतं, त्याला मी काही करू शकत नाही कारण की एडिटिंग वगैरे करताना ना थोडासा चहा लागतो आपल्याला. चला बाहेर जाऊया. हे बघा इथे मी ना रांगोळी काढली, जशी मला जमली आहे ना तशी मी इथे रांगोळी काढली. या तुम्हाला बाहेरचा पॅसेज दाखवतो. तो बाहेरचा पॅसेज असा काही आहे
तर इथे पण मस्तपैकी आपण इथे अशी जशी जमली ना तशी रांगोळी काढतो. आणि इथे आहेत आपले मारुती. तर अशा प्रकारे माझ्या घरचा गुढीपाडवा मी साजरा करतो. मला खूप आवडतं. सण असेल ना तर सणाच्या दिवशी घरात झाडलोट वगैरे करणं, देव स्वच्छ करणं वगैरे मला खूप आवडतं. कारण की ही माझी आई आहे ना, ही पहिल्यापासून करायची. तर ती सवय मला आतापर्यंत आहे आणि खूप मनाला प्रसन्न वाटतं. आपले सण तर आपण ते अशा प्रकारे साजरे केले पाहिजे. आता तर तुम्ही मला पहिले जर माझ्या ब्लॉग कडून बघतील ना तर तुम्हाला गिरगाव गुढीपाडवा शोभायात्रा, त्यानंतर डोंबिवलीची गुढीपाडवा शोभायात्रा असे मी बरेच शूट केलेले. त्यामुळे ना मला बरेच जण म्हणतात तू आता येत नाही किंवा काही नाही. तर माझा आता ना प्रयत्न असा आहे ना की मी आतापर्यंत बाहेरचं सर्व दाखवलेलं आहे फेस्टिवल वगैरे, पण आपण ते घरी कसे साजरे करतो हे देखील दाखवणं तितकंच इम्पॉर्टंट आहे आणि मला असं वाटतं. तर पुन्हा एकदा सर्वांना गुढीपाडव्याच्या मनपूर्वक शुभेच्छा, नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आता तुमचं येणारं पुढचं वर्ष ना खूप सुखी आणि समाधानाने जावं, तुमचं आयुष्य निरोगी राहावं हेच तुमच्या रवीकडनं तुम्हाला सर्वांना शुभेच्छा. हे बघा, हे आज आमचं जेवण पाठवलंय अन्नपूर्णा फूड्स मधून. अन्नपूर्णा फूड्स म्हणजे माझ्या बहिणीचं अन्नपूर्णा फूड्स आहे. म्हणजे ती म्हणजे घरून ऑर्डर घेते जेवणाच्या वगैरे, आणि जेव्हा सण वगैरे असतात ना तेव्हा ती मला सांगते की तू जेवण नको बनवू, मी पाठवेन. तुम्ही बोललो चला आज ती जे काम करते ना ते पण तुम्हाला ह्या ब्लॉग मध्ये दाखवू. आता आपण बघूया पॅकिंग वगैरे कशी आहे आणि काय काय तिने आज आपल्याला पाठवलंय. हे बघ, असे डबे पाठवले तिने. तिचं जेवण पाठवणं म्हणजे भरपूर पाठवणं असतं. चला आता मी पहिला सगळे काढून घेतो आणि मग तुम्हाला ना एक एक दाखवतो की काय काय तिने आपल्याला पाठवलंय. ते इथे आपल्याला सर्व जेवण अनबॉक्सिंग केलेलं आहे आपण. आणि हे इतकं सारं जेवण फक्त 2 माणसांसाठी आहे, माझ्या आणि पप्पांसाठी. मस्करी करतोय आम्ही, हे आमच्या फ्रेंड सर्कलमध्ये पण देणार आहे. तर अन्नपूर्णा फूड्स म्हणून ना माझ्या बहिणीचा व्यवसाय आहे. ती घरातूनच फूड वगैरे म्हणजे पार्टी असेल, बर्थडे असेल किंवा तुमच्या घरात जे पण काही फंक्शन असेल ना तर त्यासाठी ती म्हणजे घरात जेवण बनवून तुमच्यापर्यंत डिलिव्हर करू शकते. तर आज या ब्लॉगच्या निमित्ताने मी पहिल्यांदाच सांगतो आहे अन्नपूर्णा फूड्स म्हणून. तिचे कॉन्टॅक्ट डिटेल आहे ना मी डिस्क्रिप्शन मध्ये देईन. आणि हे बघा, आज असं काही तिने आम्हाला ही डिश पाठवली आहे. यामध्ये आहे मसाले भात आहे, इथे पनीरची भाजी आहे आणि इथे बटाट्याची भाजी आहे. त्यानंतर आहे कोशिंबीर आहे, इथे आहेत पुऱ्या आहेत, इथे आहे ही कोथिंबीर वडी, ही आहे कोथिंबीर वडी. त्याच्यानंतर इथे आहे हा आमरस आहे, 1 2 3 4 5. हा पण मसाले भात आहे. आता तुम्ही बोलतील की 2 माणसं आणि इतकी क्वांटिटी, तर एक जाईल निखिलकडे आणि एक जाईल प्रकाशच्या घरी. आणि आमच्या खानदानात ती सवयच आहे, म्हणजे मला पण ती सवय आहे. आमच्या घरात माणसं 2 असू दे किंवा 1 असू दे, पण आमचे मेजरमेंट ना एवढं असतं. म्हणजे एका माणसाची जर आम्हाला भाजी बनवायची झाली म्हणजे स्पेशली मला, तर मी 4 माणसांची बनवणार. ते मेजरमेंट आपल्याला इतकं जमत नाही. आपल्याला बनवतो आपण, पण मेजरमेंट वगैरे जमत नाही. तर प्रत्येक सण वगैरे असो ना तेव्हा ती आवर्जून मला सांगते की तू जेवण वगैरे बनवू नको, जेवण मी पाठवेन. तर तिला पण ऑर्डर होती, तर त्या ऑर्डर बरोबर तिने माझं देखील आमचं देखील जेवण बनवलं. कारण की आपण आता किचन वगैरे काल साफ स्वच्छ केलं ना, तर त्यामुळे आज आपल्या किचनला सुट्टी आणि आज आपल्याला रेडीमेड म्हणजे जेवायचं आहे. तर अन्नपूर्णा फूड्स डिस्क्रिप्शन मध्ये नंबर आहे. चला, आपण घरचा गुढीपाडवा आपण बघितला. आणि मी तुम्हाला ना पहिला सुरुवातीला म्हणालेलो की का एक तुम्हाला बाईक दाखवायची आहे. ती बाईक आहे ना फार युनिक आहे. तर तीच बघायला आम्ही चाललोय कुठे, विलेपार्लेला. तर विलेपार्लेला आमच्या इथे शोभायात्रा निघते, पण ती संध्याकाळची असते. तर आता टाइम झाले, मला वाटतं निघाली पण असेल. तर आपण जाऊया आणि बघूया की विलेपार्ल्याच्या शोभायात्रेमध्ये काय काय. आणि ती बाईक आहे ना भेटली ना तर ती बाईक पण तुम्हाला दाखवतो. चला, इथे आहे आपल्यासोबत निखिल. निखिल, गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. चला निघूया. चला, गणपती बाप्पा मोरया. भेटूया आता डायरेक्ट विलेपार्लेमध्ये. चला, आम्ही आलो आहे विलेपार्ले शोभायात्रा. हा एरिया ना इतका सुंदर आहे ना आणि शांत आहे. तर या शोभायात्रेमध्ये ना काय काय आकर्षण आहेत ना ते आपण आहे ना एक एक मागोमाग बघूया ह्या ब्लॉग मध्ये. सो इथे ऑपरेशन सिंदूर दाखवलंय. तर ही पूर्ण थीम जी आहे ना ही आहे ऑपरेशन सिंदूर. हो, ऑडिओ पण येतोय. हे बघा, ब्रह्मोस.
ही पण शोभायात्रा ना भरपूर मोठी असते, तर आपण यांना पुढे पुढे जाऊया आणि बघूया आपल्याला ना काय काय बघायला मिळतंय ते. भरपूर मोठी शोभायात्रा आहे, पण ही कधी संध्याकाळची निघते ना. चला, शोभायात्रा ना आम्ही तर ना खूप लवकर आलं असं वाटतंय, पण ना एक एक रथ यायला सुरुवात झाली आणि समोर आहे ना खूप छान आहे, ते तुम्ही बघा एकदा. आणि मी वाट बघतोय ना की त्या बाईकची. त्यांनी मला काल फोटोज पाठवलेले आणि म्हणून मला ते तुम्हाला बाईक दाखवायचे. ते भेटतात आपल्याला, नंतर ते मला कॉल करतील, पण तुम्हाला ती बाईक दाखवेल. ती बाईक फक्त बघा ती कशी बनवली आहे ती, आणि त्याच्यावरती आर्टिस्टिक वर्क कसं केलेत. तर आता आपण ना एक एक ज्या ज्या गोष्टी, जे जे रथ दिसणार आहे ना, ते आपण तुम्हाला ह्या ब्लॉग मध्ये पुढे पुढे दाखवणार आहोत. जय भारत वंदे मातरम, भारत वंदे मातरम, जय भारत वंदे मातरम. बस बस Matu, ayo next.
शाबास, व्हेरी गुड. मागे जबरदस्त. वाव. ओ जबरदस्त. सुपर. वाव. चला आपण घेतलाय थोडासा ब्रेक घेतला, चहा प्यायला आलो. आता मी तुम्हाला ना सगळे रथ वगैरे दाखवले, जे पण काय विले पाने शोभायचे म्हणजे जे चलचित्र वगैरे होतं ना ते सर्व रथ दाखवले तुम्हाला. आणि मला जास्त करून आवडलं ना ते म्हणतो ना आपण साहसी खेळ. तर प्रत्येक पॅरेंट्सने ना आपल्या मुलाला ना ते खेळ दाखवायला पाहिजे, कारण की आपण प्रत्येक खेळ दाखवतो, आपण हे आपले जुने पारंपरिक साहसी खेळ सुद्धा दाखवायला पाहिजे. त्याची ओळख आपल्या मुलांना करून दिली पाहिजे. आणि मी तुम्हाला म्हणालेलो की बाईक तुम्हाला दाखवायची आहे, तर ती बाईक आहे ना, आता इथून बाईक रॅली चालू होते, तर मला वाटते ना मला ती बाईक दिसते इथून. तर मी तुम्हाला थोड्याच वेळात आपण रॅलीमध्ये जाऊया आणि ती बाईक बघूया कुठली आहे ती. का मी एवढं बोलते खास बाईक आहे ती, ते तुम्हाला पुढे गेल्यावर कळेल. होय. संत तुकाराम महाराज की जय. अच्छा अच्छा. बघा हे खेळ आहेत ना, हे आपल्या मुलांना ना तुम्ही नक्की दाखवा आणि त्यांना प्रोत्साहन द्या हे खेळ खेळण्यासाठी. हे आपले फार जुने खेळ आहेत. बस
व्हेरी गुड, व्हेरी गुड. वाव. हे आहे पार्ल्याचा, विले पार्लेचा गुढीपाडवा शोभायात्रा 2026 आणि महिलांनी रचली दहीहंडी. ये ना. पहिला तिकडे बघा. हे सगळ्यांनी ऍक्शन. ही बघा, ही ती बाईक. चला आपण या बाईक बद्दल आता थोडंसं ना दादांना विचारूया. चला, गुढीपाडवा शोभायात्रा ना इथपर्यंत संपली आहे आणि हा जो मेन जंक्शन आहे ना इथपर्यंत असे फटाके वगैरे मस्त फोडले. खूप एन्जॉय आला आणि मी तुम्हाला जी बाईक म्हणालो ना ती बाईक मी तुम्हाला ना आता व्यवस्थित पूर्णपणे दाखवतो. मित्रांनो, जी तुम्हाला मी बाईक म्हणालो ना ती बाईक समोर आहे. ही बघा, आली बाईक समोर आहे आपली. ही बघा समोर आता टर्न मारून आपल्या तिकडे येईल. चला, ॲक्च्युली आम्ही कसं आहे चांगली लाईट बघतोय म्हणजे ना तुम्हाला बाईक आहे ना व्यवस्थित दाखवता यावी त्यासाठी. आणि इथे बघा आता तुम्हाला बाईकचा ना पूर्ण व्ह्यू मी दाखवतो. येस, ते सकाळपासून मी तुम्हाला सांगतोय की मी तुम्हाला एक बाईक दाखवतो. बाईक होतो या बाईकचे फोटोज ना माझ्याकडे कालपासून आलेलंच. आता पहिला तर तुमचं नाव सांगा फक्त. माझं नाव कमलेश भगतसिंग मांजरेकर आहे. मी विले पार्ल्यामध्येच राहतो. आणि यांची खास ओळख करून का देते माहिती आहे मी, कारण की ह्या बाईकवरनंच तुम्ही बघत असेल हे खूप मोठे आर्टिस्ट आहेत. आणि मी मागच्याच वर्षी ना गणपतीचा शूट करत होतो घरी, म्हणजे घरगुती देखावा वगैरे. तेव्हा मी घरी गेलो यांच्या आणि घरात बघतोय ना मी तर घरात बनवलेला वाडा आणि तो इतका रिअलिस्टिक होता ना की किचन कुठे किंवा आतला बेडरूम कुठे ना काहीच समजत नव्हतं. खिडकी कुठे इव्हन हे पण समजत नव्हतं. आणि ते कसं बसायचं कुठे बसायचं
तर इतकं भारी होतं, त्याची रील पण मी टाकलेली आणि ती रील देखील व्हायरल गेलेली. इतके भारी सुंदर आर्टिस्ट आहे, म्हणजे बघा ना एवढ्याशा जागेत कसं ऍडजस्ट करून त्यांनी तो देखावा बनवला. ती रील अजून पण आपल्या रवीच्या या ब्लॉग चॅनलवरती आहे, तुम्ही जाऊन ती नक्की चेक करा. आणि मी तुम्हाला म्हणालेलो ही बाईक, तर ह्या बाईक बद्दल सांगा, हे काय कॉन्सेप्ट कसं सुचलं? हा, पहिले तर आपली जी थीम होती त्या थीम मुळे आपण हे बनवलंय. वंदे भारत थीम होती, तर आपण भारत माता बनवली आहे. सिंह बनवायचं तर छोटा सिंह तर नको, मोठा पाहिजे, म्हणून पूर्ण गाडीच मी कव्हर केली सिंहासाठी. आणि मागच्या वेळेला काय बनवलेलं? मागच्या वेळेला मी नंदी महाराज बनवले नंदी महाराज बनवलेलं, ते पण आपल्या गेल्या वर्षीच्या ब्लॉग याच्यामध्ये आहे, ती पण तो पण ब्लॉग आहे. आणि आता आहे भारत माता, हिंदवी स्वराज्याचा मावळा आणि इंडियन आर्मी. इंडियन आर्मी. बघा, लहान मुलांना हे ना सर्व गोष्टी आतापासूनच शिकवणं खूप गरजेचं आहे. व्हेरी गुड. व्हेरी गुड. व्हेरी गुड. व्हेरी गुड. आणि गणपतीमध्ये पण तुम्हाला इथून वेगळं काहीतरी बघायला मिळणार आहे. मी मागच्या वेळेस बघितलं तर एकदम वेगळं होतं, तर ह्या वेळेला तर आतापासूनच तयारी आहे, म्हणजे ते भन्नाटच काहीतरी असेल. आणि मला कॉन्सेप्ट खूप आवडली. नक्की 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 भेटूया. जय हिंद. जय हिंद, जय महाराष्ट्र.